नमस्ते स्टूडेंट्स. पेपर नंबर 13 सॉलिड स्टेट फिजिक्स मधला युनिट फर्स्ट क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आज युनिट सेल हा आर्टिकल बघणार आहोत. सो व्हॉट इज युनिट सेल? युनिट सेल इज अ स्मॉलेस्ट वॉल्यूम. हा काय आहे? एक स्मॉलेस्ट वॉल्यूम आहे और स्मॉलेस्ट ब्लॉक इन द क्रिस्टल. ओके, युनिट सेल म्हणजे काय? स्मॉलेस्ट वॉल्यूम और स्मॉलेस्ट ब्लॉक इन द क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. जसं की कंटिन्युअस रिपिटेशन केलं 3 डायमेन्शनमध्ये तर आपल्याला ॲक्च्युअल क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं. ओके, समजलं? तर युनिट सेल म्हणजे काय? स्मॉलेस्ट वॉल्यूम और ब्लॉक. समजा आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची, त्याच्यामधली वीट म्हणजे काय आहे? ही एक प्रकारची युनिट सेल आहे. ज्याचं कंटिन्युअस रिपिटेशन केलं तर आपल्याला काय मिळतं? एक प्रकारची बिल्डिंग तयार होते. मग ते बिल्डिंग तयार होण्यासाठी जी वीट आहे ती म्हणजे काय काय असते? युनिट सेल. तसे इथं क्रिस्टलमध्ये काय? हा एक स्मॉलेस्ट वॉल्यूम और स्मॉलेस्ट ब्लॉक इन अ क्रिस्टल स्ट्रक्चर. जसं की कंटिन्युअस रिपिटेशन जर केलं 3 डायमेन्शनमध्ये तर आपल्याला ॲक्च्युअल क्रिस्टल स्ट्रक्चर मिळत असतं. तर ही जी युनिट सेल आहे, देर आर नंबर ऑफ वे टू सिलेक्ट किंवा चूज युनिट सेल. द युनिट सेल कॅन बी चूजन नंबर ऑफ वेज. दॅट इज चॉईस ऑफ युनिट सेल इज नॉट युनिक. म्हणजे युनिट सेलची चॉईस जी आहे सिलेक्ट करण्याची ती युनिक नाही आहे. कशी तर मी तुम्हाला ड्रॉ करून सांगते की युनिट सेल आपण कशी ड्रॉ करू शकतो. हे काय झालं? लॅटिस पॉईंट. लॅटिस म्हणजे काय? अरे ऑफ पॉईंट्स. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता युनिट सेल दाखवायची आहे. ओके, नाव इथं ही एक प्रकारची युनिट सेल झाली. सगळे कॉर्नर पॉईंट्स जॉईन करून जी युनिट सेल ही एक प्रकारची झाली. अजून कशी ड्रॉ करू शकतो आपण ह्या टाईपमध्ये? युनिट सेल म्हणजे काय? स्मॉलेस्ट ब्लॉक व स्मॉलेस्ट व्हॉल्यूम अशा प्रकारे. ठीक आहे, अजून कशी ड्रॉ करू शकतो आपण? अशा प्रकारे. ओके, आणखीन अशा प्रकारे. हे कॉर्नर पॉईंट्स आहेत म्हणून ह्याला ए नाव देते. ह्याला ए ए इथं मध्ये एक पॉईंट आहे ही वेगळी म्हणून ह्याला बी. ठीक आहे, समजलं? तर युनिट सेल कॅन बी चूजन किंवा सिलेक्टेड इन नंबर ऑफ वेज. सिलेक्ट करण्याचे नंबर ऑफ वेज आहेत. ठीक आहे, आता युनिट सेलचे 2 टाईप्स आहेत. कुठले कुठले? प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. तर प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे काय बघूया आपण ह्याच्यामध्ये. जसं की फिगरला ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे काय. ज्या सेलच्या आता हे बघा ए ए ए ह्या फिगरला जर ऑब्झर्व केलं ह्या सेलच्या लॅटिस पॉईंट्स कुठे आहेत? हे फक्त कॉर्नरलाच आहेत. ओके, कुठे आहेत? कॉर्नरला. मग अशा सेलला काय म्हणायचं? प्रिमिटिव्ह युनिट सेल. लॅटिस पॉईंट कुठे आहेत? फक्त कॉर्नरला. जर इथं हे जर फिगर ऑब्झर्व केली मध्ये एक लॅटिस पॉईंट आहे, कॉर्नर प्लस सेंटर. अशा टाईपच्या सेलला काय म्हणायचं? नॉन प्रिमिटिव्ह. ओके, तर प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे काय? जिचे लॅटिस पॉईंट्स फक्त कॉर्नरलाच असतात त्या सेलला काय म्हणायचं? प्रिमिटिव्ह युनिट सेल. बघा याचं डेफिनेशन. प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे all the lattice point all the lattice point
lattice point belonging to unit cell lie at its corner. Okay, all the lattice points belonging to unit cell lie at its corner. Such a unit cell called primitive. Such a unit cell काय म्हणायचं? Primitive unit cell. ठीक आहे. ऑल द लॅटिस पॉईंट बिलॉंगिंग टू एखाद्या युनिट सेलबद्दल सगळे लॅटिस पॉईंट जर कॉर्नरला असतील, ऑल लॅटिस पॉईंट्स बिलॉंगिंग टू युनिट सेल लाय ॲट इट्स कॉर्नर. सच युनिट सेल इज कॉल्ड एज अ प्रिमिटिव्ह युनिट सेल. अशा सेलला काय म्हणायचं? प्रिमिटिव्ह युनिट सेल. तर सेकंड टाईप बघूया आपण. आता हे जे प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये आहे, इफेक्टिव्ह नंबर ऑफ lattice point per unit cell is 1. हे कसं काय? इफेक्टिव्ह नंबर ऑफ लॅटिस पॉईंट पर युनिट सेल. आता इथं 4 कॉर्नर्स आहेत. ओके, मग हा जो ॲटम आहे इथला 4 कॉर्नर. ठीक आहे. ॲटमची शेअरिंग किती होते? 1/4. 4 × 1/4. 4 4 कॅन्सल झालं, 1. सो इफेक्टिव्ह नंबर ऑफ लॅटिस पॉईंट पर युनिट सेल किती आलं? 1. ठीक आहे. अशा प्रकारे प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये इफेक्टिव्ह नंबर ऑफ लॅटिस पॉईंट पर युनिट सेल किती असतात? 1. नेक्स्ट बघूया आपण नॉन प्रिमिटिव्ह unit cell. ओके, तर नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे काय? द युनिट सेल मार्क्ड ॲज अ बी, जसे की फिगरमध्ये दाखवलेलं आहे. द युनिट सेल मार्क्ड ॲज अ बी. इथं काय आहे? कॉर्नरला पण पॉईंट्स आहेत प्लस ॲडिशनल एक पॉईंट आहे. ओके, ॲडिशनल लॅटिस पॉईंट आहे ॲट द सेंटर ऑफ युनिट सेल. अशा युनिट सेलला काय म्हणायचं? नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. द युनिट सेल मार्क्ड ॲज बी. The unit cell marked as a B contain lattice point at the center of unit cell so that it is called non-primitive unit cell. ठीक आहे. ॲडिशनल पॉईंट जर असेल, कॉर्नर ॲटम प्लस सेंटरला जर पॉईंट असेल तर त्याला काय म्हणायचं? नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. ओके, मग इथं इफेक्टिव्ह नंबर ऑफ आयटम्स किती असतील? ग्रेटर दॅन 1. इफेक्टिव्ह, कारण सेंटरला एक आहे. इफेक्टिव्ह नंबर ऑफ atoms per unit cell is greater than
एकपेक्षा मोठे असतात. ठीक आहे, समजलं. युनिट सेल म्हणजे काय? इट इज स्मॉलेस्ट व्हॉल्यूम और स्मॉलेस्ट ब्लॉक ऑफ द crystal is a continuous repetition in 3D will give the actual crystal structure. ठीक आहे, तर it can be selected in number of ways. याचे दोन टाइप्स आहेत. कुठले कुठले? प्रिमिटिव्ह युनिट सेल अँड नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये कसं फक्त कॉर्नरलाच ॲटम असतील. द ऑल लॅटिस पॉईंट्स बिलॉंगिंग टू युनिट सेल लाय ॲट इट्स कॉर्नर. फक्त कॉर्नरलाच असतील त्याला काय म्हणायचं? प्रिमिटिव्ह. ओके, नॉन प्रिमिटिव्हला काय? ॲडिशनल पॉईंट असेल, कॉर्नर प्लस ॲडिशनल पॉईंट. द युनिट सेल मार्क ॲज द लॅटिस पॉईंट द सेंटर ऑफ युनिट सेल, so that it is called as a non-primitive unit cell. ठीक आहे, इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स ग्रेटर दॅन 1 असतात. ओके, आणखीन एक पॉईंट लक्षात लिहा. अ नॉन प्रिमिटिव्ह cell may have lattice point at the cornerला पण असेल corner as well as at the other location. Corner as well as other location, both inside and on the surface of the cell. Hence, effective number of lattice point. Hence, effective number of lattice points in non-primitive cell is greater than 1. ठीक आहे, कुठल्याही लोकेशन्सला पॉईंट असतात इनसाइड और ॲट द सरफेस, बोथ इनसाइड and on the surface of the cell. Hence, effective number of lattice point per greater than 1. ठीक आहे, राहील लक्षात. तर अशा प्रकारे आपण युनिट सेल म्हणजे काय त्याची फिगर वरून आपण सांगू शकतो. इट इज स्मॉलेस्ट ब्लॉक और स्मॉलेस्ट व्हॉल्यूम ऑफ द दिस रिपिटेशन, कंटिन्युअस रिपिटेशन इन 3D गिव्ह द ॲक्च्युअल क्रिस्टल स्ट्रक्चर. आता एक प्रकारची आपल्याला युनिट सेल बघायची. कसली ती? विग्नार सेट्स प्रिमिटिव्ह सेल. ती कशी कन्स्ट्रक्ट करायची? लॅटिस पॉईंट दिलेले असतील आपल्याला, तर त्याच्यापासून आपण कसं युनिट सेल कन्स्ट्रक्ट करू शकतो एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथं बघा. Wigner sets primitive cell. Okay, Wigner sets primitive cell. तर लक्षात ठेवा, कशी एखादे पॉईंट्स दिलेले असतील त्याच्यापासून आपण कसं कन्स्ट्रक्ट करायचं विग्नर सेट्स टाईप प्रिमिटिव्ह सेल. ओके, समजा आपल्याला लॅटिस पॉईंट्स दिलेले आहेत. कसे? असे.
ओके, असे लॅटिस पॉईंट दिलेले आहेत. त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या सेल्स प्रिमिटिव्ह सेल कन्स्ट्रक्ट करायचे. ते कसं करणार, तर स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं. फर्स्ट स्टेप काय आहे, कनेक्ट अ गिवन lattice point to all the nearby lattice points. ओके, सगळे पॉइंट्स कनेक्ट करायचे. कसे ते बघा, अशा प्रकारे. ह्या पॉईंटपासून घ्या. कनेक्ट लॅटिस पॉईंट टू ऑल नियरबाय लॅटिस पॉईंट, अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे कनेक्ट करायचं. नंतर सेकंड स्टेप काय, ड्रॉ normals at the midpoints of lines connecting the lattice points. काय म्हणते, नॉर्मल्स ड्रॉ करायचे कनेक्टिंग द लॅटिस पॉईंट. कसं, ते लॅटिस पॉईंट पण कनेक्ट व्हायला पाहिजे असे नॉर्मल्स ड्रॉ करायचे. मग कसं ड्रॉ करणार, हे बघा, असं ड्रॉ करायचे नॉर्मल. ह्या लाईनला हा नॉर्मल, फक्त ह्याला आपल्याला कनेक्ट व्हायला पाहिजे. ओके, कनेक्ट झाला ह्या लाईनला. नंतर ह्या लाईनला एक नॉर्मल काढायचा, ह्या लाईनला. ओके, पण ह्याला अशा प्रकारे. नंतर या लाईनचा नॉर्मल फक्त याला कनेक्ट व्हायला पाहिजे अशा प्रकारे. ठीक आहे, ह्या लाईनचा नॉर्मल अशा प्रकारे, ह्या लाईनचा नॉर्मल अशा प्रकारे. ठीक आहे, ह्या लाईनचा नॉर्मल अशा प्रकारे. ठीक आहे, मग हे जे स्मॉलेस्ट व्हॉल्यूम तयार झालेला आहे मध्ये, स्मॉलेस्ट व्हॉल्यूम enclosed by the lines, that is nothing but a unit cell. ही काय एक प्रकारची युनिट सेल आहे. स्मॉलेस्ट व्हॉल्यूम enclosed by हे जे आहे हे असे ह्याला द्यायला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे स्मॉलेस्ट व्हॉल्यूम जे इन्क्लोज होतं त्याला काय म्हणायचं, युनिट सेल. ही लाईन काढू नका इथली. ओके, आपण ड्रॉ तर केलेला आहे. आता फक्त काय आपल्याला युनिट सेल म्हणजे काय लिहायचं, द स्मॉलेस्ट व्हॉल्यूम enclosed by the normals, is called, त्यालाच काय म्हणायचं, किंवा is the required primitive सेल. ही काय आहे, रिक्वायर्ड प्रिमिटिव्ह सेल आहे.
ठीक आहे. सच अ सेल, सच अ सेल अशा प्रकारची सेल जी आहे, सच अ सेल इज कॉल्ड बिगिनर सेट्स सेल. ओके, as shown in figure B. ह्याला फिगर नाव देऊ, as shown in figure B. ठीक आहे. ओके, मग आता ह्याचं वॉल्यूम कसं रिप्रेझेंट करता येईल आपल्याला? द वॉल्यूम ऑफ primitive cell having A, B, C as fundamental translation vectors. काय ते फंडामेंटल ट्रान्सलेशन वेक्टर और त्यालाच काय क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस along x axis A, along B axis, along y axis B, along C axis C is given by. ओके, त्याचं व्हॉल्यूम कसं काढणार, याचं काय फॉर्म्युला? मग व्हॉल्यूम इज इक्वल टू A.B क्रॉस C. ठीक आहे. ओके, अशा प्रकारे त्याचा आपण व्हॉल्यूम काढू शकतो. तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय? A.B क्रॉस C. ओके, ABC काय आहे? डिस्टन्स अलॉंग एक्स वाय आणि झेड ॲक्सिस, त्याला की फंडामेंटल ट्रान्सलेशन वेक्टर म्हणतात ABCला. ओके, अशा प्रकारे युनिट सेल म्हणजे काय, बिगिनर सेल्स टाईप प्रिमिटिव्ह सेल कसं कन्स्ट्रक्ट करतात ते बघितलं आपण. नंतर त्याचं व्हॉल्यूम कसं काय, व्हॉल्यूमचं फॉर्म्युला काय आहे तो बघितलं. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? A.B क्रॉस C हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर डिफाईन युनिट सेल असा क्वेश्चन किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन युनिट सेल असा क्वेश्चन एक्झामला हमखास असतो. ठीक आहे. तर खूप महत्त्वाचा आहे आर्टिकल हा युनिट सेल. ओके, समजलं? एकदम सोपा आर्टिकल आहे. ठीक आहे. बुक्समध्ये अशा प्रकारची फिगर जी वेगळ्या सेल्स टाईप आहे ती अशी दाखवलेली आहे. कनेक्ट अ गिवन पॉईंट लॅटिस पॉईंट टू ऑल नियरबाय लॅटिस पॉईंट. ड्रॉ नॉर्मल्स कनेक्टिंग लाईन्स. Draw normals at the midpoints of the line connecting the lattice point. मिडपॉईंटला काय करायचे, लाईन्सच्या नॉर्मल्स ड्रॉ करायचे कनेक्टिंग द लॅटिस पॉईंट. द स्मॉलेस्ट व्हॉल्यूम इन्क्वायर्ड बाय नॉर्मल्स इज रिक्वायर्ड प्रिमिटिव्ह सेल. हे सॉलिड स्टेटच्या पुस्तकामध्ये आहे. तुम्ही ह्या युनिटसाठी सॉलिड स्टेट फिजिक्स हे बुक्स SO पिल्लीचं या रायटरचं वापरू शकता. आपल्या लायब्ररीमध्ये हे बुक आहे. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट आर्टिकल बघूया आपण. ट्रान्सलेशन वेक्टर्स मागे तुम्हाला सांगितलेलं आहे तरी अनेकदा रिव्हिजन म्हणून घेत आहे. सो व्हॉट इज ट्रान्सलेशन वेक्टर्स? टू रिप्रेझेंट द लॅटिस पॉईंट्स इन अ स्पेस. स्पेसमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी काय, पॉईंट्स. कोऑर्डिनेट सिस्टीम इज रिक्वायर्ड. आपल्याला काय लागतं, कोऑर्डिनेट सिस्टीम लागते. एक्स वाय झेड ॲक्सिस लागतं का नाही एखाद्या पॉईंटचं पोझिशन सांगण्यासाठी. तसं ऑल द लॅटिस पॉईंट्स कॅन बी जनरेटेड बाय ट्रान्सलेटिंग 3 नॉन कोप्लॅनर युनिट वेक्टर्स. सगळे लॅटिस कसं जनरेट होतात, ट्रान्सलेटिंग द 3 नॉन कोप्लॅनर एक्स वाय झेड ॲक्सिस जे असतात ना ते
axis, non-coplanar vectors. These three non-coplanar vectors consist of coordinate system. त्यालाच काय XYZ लाच काय म्हणतो आपण ॲक्सिसला कोऑर्डिनेट सिस्टीम. आता ते एक्झाम्पल दिलेलं आहे. कन्सिडर अ 2 डायमेन्शनल अरे ऑफ लॅटिस पॉईंट्स. हा काय 2 डायमेन्शनल अरे ऑफ लॅटिस पॉईंट्स आहे. हे डिस्टन्स किती आहे ए, हे बी, हे ॲक्सिस कुठला आहे एक्स ॲक्सिस, हे ॲक्सिस कुठला आहे वाय ॲक्सिस. समजा इथे एक लॅटिस पॉईंट आहे. द पॉईंट पी बिलॉंगिंग टू एक्स ॲक्सिस कॅन बी जनरेटेड फ्रॉम ओ. हा पॉईंट पी कसं जनरेट होतो ओपासून, तर एचं 3 वेळेस असं. सो द लॅटिस पॉईंट पी बिलॉंगिंग टू एक्स ॲक्सिस कॅन बी जनरेटेड फ्रॉम ओ बाय ट्रान्सलेटिंग वेक्टर ए 3 टाइम्स. वेक्टर ए किती वेळेस ट्रान्सलेट करावं आपण 3 टाइम्स. दॅट इज ओ पी डिस्टन्स काय झालं 3a. ओके, ओ पी डिस्टन्स काय झालं 3a. सिमिलरली अलॉंग वाय डायरेक्शन द लॅटिस पॉईंट क्यू, म्हणजे वाय डायरेक्शनला कुठल्या डायरेक्शनला ह्या डायरेक्शनला वाय डायरेक्शनला लॅटिस पॉईंट क्यू कसं दाखवू शकतो आपण. सिमिलरली द लॅटिस पॉईंट क्यू इन वाय डायरेक्शन इज इक्वल टू किती डिस्टन्स आहे ते क्यू. बीला किती वेळेस ट्रान्सलेट करा 2 वेळेस 1 2 2 2b. ओके, अशा प्रकारे. So any point in space lattice say R can be generated from O. आता कुठलाही पॉईंट लॅटिस मधला कुठला मध्ये दाखवल्यासारखा R हा पॉईंट आहे सर. ओके, हा दुसरा R हा पॉईंट आहे. हा कसं जनरेट होईल मग ट्रान्सलेटिंग ए आणि इकडं कसं ट्रान्सलेटिंग बी. म्हणजे हे डिस्टन्स किती झालं ओ आर. ओ आर डिस्टन्स किती झालं ओ बी प्लस ओ बी. ओके, ओ आर हे डिस्टन्स किती झालं ओ पी प्लस ओ बी. बघा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहे हे. ओ आर इज इक्वल टू काय ओ पी प्लस ओ क्यू. ओ आर इज इक्वल टू काय 3a प्लस 2b. इन जनरल एनी लॅटिस पॉईंट कॅन बी. आता हे इन जनरल आपण लिहू शकतो. एनी लॅटिस पॉईंट टी कॅन बी रिटर्न ॲज n1a प्लस n2b. n1 म्हणजे काय आहे इथे n1ची व्हॅल्यू किती आहे 3, इथे n2ची व्हॅल्यू किती आहे 2. म्हणजे n1 आणि n2 काय आहे ते इंटिजर आहे. इन जनरल लिहिलेलं आहे. एनी लॅटिस पॉईंट कॅन बी जनरेटेड t इज इक्वल टू n1a प्लस n2b. n1 n2 काय हे इंटिजर्स आहे. सिमिलरली इन 3D सिमिलरली आपण 3 डायमेन्शन स्पेसमध्ये कसे लिहू शकतो ट्रान्सलेशन टी इज इक्वल टू n1a n2b प्लस n3c वेअर n1 n2 आर इंटिजर्स. ठीक आहे, अशा प्रकारे शॉर्ट नोट एक्झामला येऊ शकते ट्रान्सलेशन व्हेक्टर्समध्ये. तर तुम्ही लिहू शकता ट्रान्सलेशन व्हेक्टरचा यूज काय आहे तर टू रिप्रेझेंट लॅटिस पॉईंट्स इन अ स्पेस. ओके, कशासाठी यूज होतो टू रिप्रेझेंट लॅटिस पॉईंट्स इन अ स्पेस. तर ह्या ट्रान्सलेशन व्हेक्टर्सचा यूज होतो. इथे ए बी सी काय आहेत हे व्हॉट इज ए व्हॉट इज बी हे तर हे ट्रान्सलेशन व्हेक्टर्स आहेत. अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग व्ही ॲक्सिस. हे पी पॉईंटला जाण्यासाठी किती वेळेस हे ट्रान्सलेट करावं 1 2 3 3 वेळेस ट्रान्सलेट करावं. क्यू पॉईंटला 2 वेळेस ट्रान्सलेट. ए बी सी काय आहे ते फंडामेंटल ट्रान्सलेशन व्हेक्टर्स. खाली पॉईंट इथे मी काय लिहायचं. ओके, ए बी सी आर कॉल्ड हे काय आहेत दे आर बेसिक और फंडामेंटल ट्रान्सलेशन वेक्टर. काय ते फंडामेंटल ट्रान्सलेशन वेक्टर्स आहेत. ओके, लक्षात खूप सोपं आर्टिकल आहे. ट्रान्सलेशन वेक्टर युनिट सेल हे छोटे छोटे आर्टिकल आहेत जे मोठ्या क्वेश्चनला कनेक्टेड येऊ शकतात. त्याच्यानंतर बघूया सिमेट्री ऑपरेशन्स म्हणजे काय. ओके,
What is symmetry operations? Symmetry operation is that which transform the crystals to itself. म्हणजे क्रिस्टलचं हे काय आहे ऑपरेशन आहे जे की क्रिस्टल ट्रान्सफॉर्म टू इटसेल्फ हा ट्रान्सफर होत असतो. मी सांगितलं तर हा पेन आहे, याला रोटेट केल्यानंतर त्याला ओरिजिनल पोझिशन येण्यासाठी किती वेळ लागेल, किती ऑपरेशन्स करावे लागतील. रोटेशन ऑपरेशन, समजा रोटेशन बाय 360 हे 180 झालं, नंतर 180 360 अशा प्रकारे. ठीक आहे, 360 रोटेट होणे हे ओरिजिनल पोझिशनला आलं. अशाच प्रकारे सिमेट्री ऑपरेशन दॅट विच ट्रान्सफॉर्म क्रिस्टल रिसेप्ट, म्हणजे क्रिस्टलवरती ऑपरेट झाल्यानंतर क्रिस्टलला ओरिजिनल पोझिशनला आणून सोडते. असे जे ऑपरेशन असते त्याला काय म्हणायचं, सिमेट्री ऑपरेशन्स. कुठले कुठले आहेत हे ऑपरेशन्स? मग ट्रान्सलेशन, रोटेशन, रिफ्लेक्शन, इन्व्हर्जन हे 4 ऑपरेशन्स आहेत. कुठले कुठले? ट्रान्सलेशन, रोटेशन, रिफ्लेक्शन अँड इन्व्हर्जन. द ट्रान्सलेशन ऑपरेशन अप्लायज टू लॅटिस पॉईंट्स ओनली. हे ट्रान्सलेशन कशाला अप्लाय होतं? फक्त पॉईंट्सला अप्लाय होतं. while all the remaining operations and their combinations म्हणजे रोटेशन, रिफ्लेक्शन, इन्व्हर्जन हे जे कशाला अप्लाय होतात, तर हे इट कॅन बी अप्लाय कलेक्टिवली ऑब्जेक्ट्सला पण अप्लाय होतात आणि पॉईंट्सला पण. कलेक्टिवली नोन ॲज पॉईंट सिमेट्री ऑपरेशन.